मित्रांनो, शिवसेनेची मंत्र्यांची फौज उतरवली आहे, हरकत नाही. करता आम्ही त्यांनी उतरवली. आमचे मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांचे उपमुख्यमंत्री येऊन गेले, आज मंत्री फिरतात महाराष्ट्र तुमच्या शिवसेनेचे. पण असे बेछूट आरोप करत आहेत ते फक्त मला थोडासा उत्तर, मला कोणाच्या व्यक्तिगत टीका करायची नाही, पण ते जे बोलले त्याला खरं तर सांगावं लागेल मला. आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री, आणि ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळतंय, पाणी पुरवठा योजना अशी आहे. मला गुलाबराव पाटलांना हात जोडून विनंती करायची आहे, गुलाबरावजी, मागच्याही सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात. महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक तरी काम पूर्ण झालंय का मला सांगावं? एक तरी झालंय का? खेड्यापाड्यातील लोक अजूनही घागरी घेऊन फिरतायत, कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत. तुम्ही निवडणुकीला आता आला, पण 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रिडचं काम होऊन गेलं असतं, आज पण ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या. अरे मोदी साहेबांचा पैसा आहे, केंद्र सरकारने दिलेला पैसा आहे, तो सुद्धा महाराष्ट्रामध्ये पूर्ण, मी तर नांदेडची गोष्ट करत नाही, तर पूर्ण महाराष्ट्राची गोष्ट करतोय. पूर्ण संसदेमध्ये चर्चा होते, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा होते की या योजना तुमच्या मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मंत्री असल्यापर्यंत का पूर्ण होत नाही. माझी हात जोडून विनंती आहे, इलेक्शन झाल्यावर तरी वापस जा आणि आमच्या योजना पूर्ण करून द्या, ही माझी हात जोडून विनंती तुम्हाला. आता तरी खरं बोला. एक चांगला निर्णय देवेंद्र भाऊंनी परवा घेतला. आपल्या जिल्हा बँकेची भानगडी तुम्ही ऐकली असेल, नवीन रिक्रुटमेंट करणार आहेत. आधीच ठरलं होतं कोणाला घ्यायचं, काय भाव चालला होता सगळ्यांना माहिती. पण ज्या वेळेस ही गोष्ट देवेंद्र साहेबांच्या नजरेस आली, त्यांनी सांगितलं की आगामी काळामध्ये या सगळ्या ज्या काही नियुक्त्या आहेत, फक्त नांदेडच नाही महाराष्ट्रामध्ये, ते निर्णय घेत असताना IBPS, MKCL, TCS सारख्या नामांकित कंपनीकडूनच मिळणार, आणि स्थानिक लोकांना त्या ठिकाणी 70% स्थानिक लोकच बँकेमध्ये नोकरी लागली पाहिजे, असा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. वशिलेबाजी नाही, गुणवत्तेवर शिकलेली जी चांगली पोरं आहेत, भ्रष्टाचार नाही, एकही पैसा द्यायची गरज पडणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतलेला आहे. लोकांच्या अपेक्षा आहेत, लोक बोलून दाखवतात. सोशल मीडिया एवढा झालाय, काय झालं हो, डॉक्टर निवडून आले, पुढे काय केलं, आता काय केलं, पुढे काय करणार, चव्हाण साहेब आले, हे सांगितलं होतं, ते सांगितलं होतं. त्यामुळे मला सांगायचं एवढंच आहे, उत्तरदायित्व याच्यामध्ये आहे. आम्हाला फक्त काहीतरी बोलायचं, निघून जायचं नाही, परत इकडे यायचं हिमायतनगरला. गुलाबराव पाटील आता इकडे येतील, आणि नंतर केव्हा येतील? 5 वर्षानंतर. आम्हाला रोज यायचं आहे का? आम्हाला रोज यायचं आहे. हेमंत पाटील त्यांच्याबरोबर येतील. किती वर्षानंतर हेमंत पाटील येऊ लागले इकडं? म्हणजे आधी नांदेड शहरात आले, तिकडून लोकांनी नाकारलं, नांदेड लोकसेवेला नाकारलं, हिंगोलीमध्ये आले, हिंगोलीत नाकारलं, कुठं गेलं? वाशिम. आता पुढचं माहीत नाही, वाशिमहून अजून पुढे झालं ते मला माहीत नाही. म्हणजे सर्व राज्य फिरणारा आमचा हा सहकारी मित्र आहे. राज्यातल्या सर्व जिल्ह्यात जाऊन प्रयोग करायचा आणि मग यायचंच नाही ना, कारण काय कामच करायचं नाही, परत यायचं कामच नाही. बिहारची निवडणूक आता अशी होईल तशी होईल, मोदी साहेब येणार नाहीत. 200 पेक्षाही जास्त जागा त्या ठिकाणी भाजप आणि नितीश कुमार या दोघांचे एकत्र आल्यामुळे आज पुनश्च सत्ता ही नितीश कुमार आणि भाजपचं सरकार आज बिहारमध्ये निवडून आलं. आता परवाची गोष्ट आहे. मग जगामध्ये चाललंय, राज्यात हो, देशात चाललंय. देवेंद्र भाऊ या ठिकाणी 5 वर्ष राज्य चालवणार आहेत, मोदी साहेब 5 वर्ष देश चालवणार आहेत. तुम्हाला काय मागे राहायचं नको, त्याच्या मागे लागून आपला गाव परत खड्ड्यात टाकायचं आहे का? सरकार पाहिजे आपलं. सत्ता का पाहिजे? सत्ता यासाठी पाहिजे आपल्याला की सरकारच्या माध्यमातून लहान लहान गावामध्ये विकासात्मक कामाला भरीव पैसा मिळाला पाहिजे. आणि मला सांगायला आनंद आहे, काल देवेंद्रजी लोह्यामध्ये होते आणि लोह्यात त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या सर्वच नगर परिषदा आणि या शहरामध्ये आगामी काळामध्ये या शहराचं चांगलं नियोजन झालं पाहिजे. या शहराच्या ज्या नागरी गरजा आहेत त्याला पैसा दिला पाहिजे. कधीही एवढा पैसा मिळाला नव्हता. एवढा पैसा आगामी काळामध्ये आम्ही आपल्या नगरपालिकेला देणार आहोत. मला सांगा, तुमच्याकडे शिवसेनेची युती व्हावी म्हणून आमदार बाबूरावचा प्रस्ताव आला, चांगली गोष्ट आहे. आले ते माझ्याकडे चर्चा केली. मी म्हटलं बाबा ठीक आहे, हातगावचा नगर तसे तुमचा करा, हिमायतनगरचा आमचा करा.
काही नगरसेवक इकडे आम्हाला द्या, काही नगरसेवक तुम्ही तिकडे घ्या. ठीक आहे सांगतो म्हणले. 5-6 दिवस आलेच नाहीत. शेवटची तारीख पण आदल्या दिवशी आले नाहीत. म्हणलं फॉर्म भरून टाका, तर काय करणार म्हटलं. शेवट आम्ही शेतकरी आहात. आमचा अध्यक्षाचा उमेदवार पळून न्यायचा प्रयत्न केला. अध्यक्ष पक्के होते म्हणून राहिले. तिकडचे माणसं पळून गेले, कुठल्या हदगावची. इकडचा माणसं प्रयत्न झाला. म्हणजे भाजपचे उमेदवार सुद्धा पळून नेण्याचा प्रयत्न होत असेल, मित्र आम्ही काय गपचूप बसायचं का? काय चूक आहे आमची? जाहीरपणे बोलतो. विटनेस आहे ते सगळे आमचे सहकार. किशोर देशमुखांना विचारते, मला या सगळ्या चायनला विचारा, ही सगळी मंडळी विटनेस आहे याला. मी काही एकटा बोलत नाहीये. आमच्याच भीतीची भाषा करायची, आमच्या लोकांना बोलवायचं, आमच्या लोकांना सांगायचं आज करू, उद्या करू, परवा करू, 4 दिवस घालवायचे आणि शेवटी आमचेच उमेदवार पळून न्यायचे, आमच्या अध्यक्षपदाचाही उमेदवार न्यायचे. हे जर असेल मग न केलेली बरी. आणि त्यामुळे मला मुद्दाम सांगायचं मित्र, अशा प्रकारची युती करण्यापेक्षा ठीक आहे, जनतेच्या दरबारात आहोत, लोकांना डॉक्टर साहेब पसंत असतील, आमचे उमेदवार पसंत असेल, तर भाजपाचा या जेवढे 100% उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे मित्र. कमी खोटं तर बोलायचं नाही तर नाही, हरकत नाही, पण खोटं तर बोलू नका की अशोक चव्हाणांनी केलं नाही म्हणून. अपने खिलाफ हो रही बातों को खामोशी से सुन लो. अपने खिलाफ हो रही बातों को खामोशी से सुन लो. यकीन रखो वक्त इसका करारा जवाब देगा. त्यामुळे इथेच मुदखेडच्या भूमीवर साहेबांनी एक वाक्य सांगितलेलं, जे जे साहेबांना त्रास दिलं ते सगळे साफ झाले. त्यामुळे साहेबांना त्रास देऊ नका. आणि साहेबांसोबत ही तिची लेख, ही मुदखेडची जनता आणि ही नगरपालिका नेहमीच सोबत राहणार. मुदखेडच्या विकासासाठी साहेबांसोबत आम्ही नेहमी सज्ज राहणार.